मुंबईत ठाकरे बंधू आणि पवारांच्या एनसीपीचा फॉर्म्युला ठरलेला आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे। ठाकरेंची शिवसेना 165 जागांवर लढणार आहे, तर राज ठाकरेंची मनसे 52 जागांवर उमेदवार देणार आहे, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 10 जागांवर मुंबईत निवडणूक लढणार आहे, असा हा फॉर्म्युला ठरल्याचं समोर येत आहे। ठाकरे बंधू आणि पवारांच्या एनसीपीचा फॉर्म्युला ठरला। सूत्रांची माहिती, ठाकरेंची शिवसेना 165, मनसे 52 आणि पवारांची राष्ट्रवादी 10 जागांवर निवडणूक लढवणार। या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, अखेर हा फॉर्म्युला समोर आलेला आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? बघा, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुती मित्रपक्ष असलेल्या भाजप जागा वाटप जाहीर झालं आहे। भाजप 137 तर शिवसेना शिंदे 90 जागा लढवते आहे। हे झाल्यानंतर आता महाविकास आघाडीतलंही सूत्र जागा वाटपासंदर्भात अखेरच्या क्षणापर्यंत वाटाघाटी सुरू होत्या आणि जी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते त्यानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे 52 आणि राष्ट्रवादी 10 जागा लढेल असं सूत्रांकडून कळतं आहे। खरं तर मनसेची आग्रही मागणी होती की साधारण 60 ते 65 जागा या जागा वाटपात त्यांना मिळाव्यात आणि त्यातल्या साधारण 40 ते 45 A+ जागा असाव्यात। पण आता जी माहिती मिळते मनसेला 52 वाटाघाटीत मिळवणं शक्य झालंय, त्यापैकी साधारण 8 ते 10 या A+ जागा असल्याचं म्हटलं जातं आहे। तर एनसीपी शरद पवार पक्षाचीही या युतीच्या वाटाघाटीमध्ये किंवा जागा वाटपात 25 जागांची मागणी होती, नंतर 16 जागांचा प्रस्ताव त्यांच्या पुढे ठेवण्यात आला होता। पण आता राखी जाधव ज्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई प्रदेशच्या अध्यक्ष होत्या, त्याच भाजपमध्ये गेल्यामुळे त्या पक्षाची स्थिती सध्या बिकट आहे। 7 त्यांनी आघाडी केलेली आहे। आणखी 3 उमेदवारांची किंवा आणखी 3 जागांची भर पडू शकते आणि असं पाहता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 165 जागा त्यांच्या वाट्याला येणं अपेक्षित मानलं जाते किंवा या फॉर्म्युल्यात निश्चित मानलं जाते आणि या संपूर्ण जागा वाटपावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं वर्चस्व राहिल्याचं आपल्याला दिसतंय। नक्कीच नक्कीच हा नक्कीच 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 दिनेश, अपडेट्स घेत राहूच। तूर्तास धन्यवाद। एक महत्त्वाची घडामोड, आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात इच्छुकांची डोकेदुखी वाढली। वॉर्ड क्रमांक 196 नंतर 197 मध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळते। वॉर्ड 197 मनसेकडे गेल्यानं पदाधिकारी नाराज आहेत। 197 मधील ठाकरेंचा उमेदवार मनसेच्या चिन्हावर लढवा अशी विनंती ठाकरे सेनेकडून करण्यात आली। पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी ठाकरे सेनेनं ही विनंती केल्याचं कळतंय।